नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या IPO तक या युट्यूब चॅनलवरती. आय होप मित्रांनो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, आता सध्या जो मेन बोर्ड लाईनवरती जो आता IPO चालू आहे ओस्वाल पंपचा, व आता पुढच्या आठवड्यात देखील आणि ह्या आठवड्यामध्ये म्हणजे उद्यापासून पण एक IPO चालू होणार आहे, तो म्हणजे आरिस इन्फ्रा. आणि पुढच्या आठवड्यामध्ये एक IPO सुरू होणार आहे, ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट IPO. आणि जो आता जो सध्या IPO चालू आहे ओस्वाल पंपचा IPO, म्हणजे आज एकूण 3 IPOचे आपण सध्याचे काय GMP चालू आहे त्याचा आपण आज बघणार आहोत. तर तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा. मित्रांनो, सर्वात पहिले आपण ओस्वाल पंप्सचा IPO आपण पाहणार आहोत. ह्या IPO मित्रांनो, आज हा लास्टचा दिवस आहे IPOचा. आज डे 3 आहे सबस्क्रिप्शन साठी. ह्याचा आपण जेएमपी पाहणार आहोत. मित्रांनो, थोडक्यात मध्ये आपण शॉर्ट मध्ये या IPO चे डिटेल्स पाहून घेऊया. मित्रांनो, हा IPO 13 जून ते 17 जून पर्यंत खुला असेल, म्हणजे आज याची लास्ट डेट आहे. ते मित्रांनो, याचा प्राइस बँड 584 ते 614 पर शेअर आहे. याचं मित्रांनो एका लॉट मध्ये तुम्हाला 24 शेअर्स असतील. तर मित्रांनो, 1387 कोटी याचा इश्यू साईज असेल, त्यामध्ये फ्रेश इश्यू 890 कोटी व त्यानंतर 497 ह्याच्यामध्ये ऑफर फॉर सेल असेल. त्याची लिस्टिंग मित्रांनो BSE NSE दोन्ही सेगमेंट वरती होईल. आणि जर मित्रांनो तुम्ही ह्या IPOचा आजचा जर GMP ट्रेंड पाहिला तर मित्रांनो, आज 17 जून तारीख आहे. तर याचा मित्रांनो GMP सध्या 56 रुपये चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे प्रॉफिट हा 1344 म्हणजे 1344 चा प्रॉफिट होऊ शकतो. मित्रांनो, GMP हा दर 3-4 तासाने अपडेट होतच असतो, त्यामुळे मित्रांनो GMP ला बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही तुमच्या अनालिसिस करा व फायनान्शियल ऍडवायझरला विचारा, त्यानुसार तुम्ही कुठल्याही IPO मध्ये इन्व्हेस्ट करा. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो देखील मित्रांनो फक्त इन्फॉर्मेशन पर्पज साठी आहे, ना की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी या IPO मध्ये सांगत आहोत. तर मित्रांनो, इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर नक्की कन्सल्ट करा. त्यानंतर पुढचा जो IPO आपल्याला पाहायचा आहे तो मित्रांनो आरिस इन्फ्रा सोल्युशनचा IPO. मित्रांनो, हा IPO उद्यापासून सबस्क्रिप्शन साठी खुला होणार आहे. याचा जो डेट आहे मित्रांनो 18 जून ते 20 जून पर्यंत हा IPO खुला असेल. ते मित्रांनो, याचा फेस व्हॅल्यू 2 पर शेअर असेल. त्यांचा प्राइस बँड मित्रांनो 210 ते 222 याचा प्राइस बँड असेल. तर मित्रांनो 67 शेअर्स याच्या एका लॉट मध्ये असतील. ते मित्रांनो इश्यू साईज पाहिला तर 499 म्हणजे ऑलमोस्ट राऊंड फिगर 500 कोटींचा इश्यू साईज असेल. तर मित्रांनो, हा पूर्णपणे IPO फ्रेश इश्यू असेल. तर मित्रांनो, ह्याची लिस्टिंग BSE आणि NSE दोन्ही सेगमेंट वरती होईल. मित्रांनो, मी या IPO वरती लवकरच एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आज रात्रीपर्यंत या IPO वरती एक डिटेल व्हिडिओ येईल, रिव्ह्यू व्हिडिओ असेल. त्यामध्ये आपण कंपनीचे डिटेल, कंपनीचे फायनान्शियल्स, कंपनी काय करते, कंपनीचा बिझनेस मॉडेल, IPO ची माहिती, GMP सर्व आपण या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला देखील ऑल क्लिक करा. आरिस इन्फ्राच्या IPO वरती मित्रांनो लक्ष दिले तर याचा IPO 25 रुपये चालू आहे. तर याचा एस्टिमेटेड प्रॉफिट मित्रांनो 1675 रुपये प्रॉफिट होऊ शकतो. मित्रांनो, अजून IPO ला म्हणजे अजून हा IPO प्री अप्लाय मध्येच आहे. अजून याची डेट जी आहे म्हणजे जवळ आली नाही. म्हणजे ठीक आहे, म्हणजे उद्यापासून IPO खुला होतोय, पण मित्रांनो आता सध्या हा IPO मध्ये चालू तर नाही, कारण 18 तारखेपासून चालू होणार आहे. याची लास्ट डेट 20 तारखेपर्यंत आहे. मित्रांनो, अजून याचा GMP वाढू पण शकतो किंवा कमी सुद्धा होऊ शकतो. हा GMP मित्रांनो मार्केटच्या कंडिशन वरती सुद्धा डिपेंड असतो. तर सध्या मित्रांनो याचा GMP 25 रुपये पर शेअर आहे आताच्या टाइम नुसार. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला जो IPO पाहायचा आहे तो म्हणजे ग्लोब सिव्हिल प्रोजेक्टचा IPO. हा IPO मित्रांनो 24 जून ते 26 जून पर्यंत सबस्क्रिप्शन साठी खुला असेल. याचा मित्रांनो फेस व्हॅल्यू 10 पर शेअर असेल. याचा प्राइस बँड मित्रांनो 67 ते 71 पर शेअर असेल. व तुम्हाला इथे लॉट साईज मित्रांनो 211 ची पाहायला मिळेल. मित्रांनो, इथे कंपनीने खूप प्राइस बँड मित्रांनो खूप कमी ठेवला आहे, त्यामुळे IPO आहे ना तो लोकांना नक्कीच आकर्षण करेल असे मला वाटते. या देखील IPO वरती मी जेव्हा IPO ची तारीख म्हणजे आता खूप टाइम आहे 24 तारीख, तर मित्रांनो 22-23 तारखेच्या आसपास मी या IPO वरती सुद्धा एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो, याचा इश्यू साईज मित्रांनो 119 कोटींचा असेल. खूप छोटा IPO आहे मित्रांनो. मला वाटतं की ह्या वर्षीचा मला वाटतं आय थिंक हा सगळ्यात छोटा IPO असू शकतो. त्यांचा फ्रेश इश्यू 119 कोटीचा आहे. त्याची लिस्टिंग मित्रांनो BSE आणि NSE दोन्ही सेगमेंट वरती होईल. तर मित्रांनो, याच्या GMP वरती तुम्ही लक्ष टाकले तर इथं अजून GMP इथून सुरुवात झाली नाही, कारण मित्रांनो अजून या IPO ला म्हणजे चालू व्हायला अजून एक हप्ता बाकी आहे. त्यामुळे GMP अजून सध्याचा काय ट्रेंड दाखवत नाही. GMP मित्रांनो जसा IPO ची डेट जवळ येते त्यानुसार IPO चा GMP हा दाखवतो. म्हणजे सध्या आता म्हणजे याचा IPO च्या GMP अजून येतं चालू झालेलं नाही. तर मित्रांनो, ही होती तुमच्यासाठी तिन्ही IPO च्या GMP ची माहिती.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.